नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपण CTET एक्झामिनेशन जुलै 2024 करिता आपण पेपर 1, पेपर 2 करिता CDPचा अभ्यास करीत आहोत. चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पेडोगॉजी हा अत्यंत महत्त्वपूर्ण पार्ट आहे एक्झामिनेशनच्या दृष्टिकोनातून आणि टोटल 30 मार्कासाठी प्रश्न आपल्याला या भागातून विचारताना दिसून येतात. त्यामुळे आपले टोटल 30 अंक आपल्याला या CDPचे पक्के करून घ्यायचं आहे एक्झामिनेशनसाठी आणि पर्टिक्युलर आजच्या सेशनमध्ये आपण बुद्धी याविषयी जाणून घेणार आहोत. या प्रिव्हियस सेशनमध्ये सुद्धा आपण बुद्धीविषयी डिटेलमध्ये अभ्यास करून घेतलेला आहे, ज्यामध्ये मी तुम्हाला बुद्धीचे प्रकार कशा प्रकारे आहे हे आपण पाहिलेलेच आहे. सोबतच काल आपण जे बुद्धिविषयक सिद्धांत आपल्याला दिसून येतं, एककारक सिद्धांत आणि द्विकारक सिद्धांत, वन फॅक्टर थेअरी अँड टू फॅक्टर थेअरी आपण डिटेलमध्ये अभ्यास केलेला आहे. आजचे पर्टिक्युलर सेशन हा आपला पार्ट 2 आहे आणि एक्झामिनेशनच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वपूर्ण आपल्याला हा भाग दिसून येईल. सोबतच CTET एक्झामिनेशन 7 जुलैला होणाऱ्या एक्झामिनेशनला जर आपण टार्गेट करीत आहात, सो यासाठी कंप्लीट कोर्स सुद्धा अवेलेबल आहे, ज्यामध्ये पेपर 1 आणि पेपर 2 अशा दोनही पेपरचा कंप्लीट क्लासेस अवेलेबल आहे, कंप्लीट कोर्स अवेलेबल आहे. यामध्ये आपल्याला फुल सिलेबस व्हिडिओ लेक्चर्स, फुल सिलेबस नोट्स सोबतच 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट आहे, फुल सिलेबस MCQs अवेलेबल आहे. CTETच्या दोनही पेपरला आपल्याला जर जॉईन करायचं आहे तर याचं फीज आहे 3000 रुपये. या व्यतिरिक्त पर पेपर फीज 2000 रुपये आपल्याला दिसून येईल. आजच या ऑफिशियल नंबर्सवर कॉन्टॅक्ट करा आणि CTETच्या कोर्सला जॉईन करा, जेणेकरून येणाऱ्या एक्झामिनेशनला आपण टार्गेट करू शकतो. सो आजच्या पर्टिक्युलर सेशनमध्ये आपल्याला ग्रुप फॅक्टर थेअरीचा अभ्यास करायचा आहे. सो ग्रुप फॅक्टर थेअरी जी आहे ना, थर्डसन यांनी दिलेला आपल्याला दिसून येते. ठीक आहे. लुई थर्डसन यांनी आपल्याला कोणता सिद्धांत दिलेला आहे, तर लुई थर्डसन यांनी आपल्याला दिलेला आहे समूहकारक सिद्धांत. ठीक आहे. आणि ह्या समूहकारक सिद्धांतामध्ये त्यांनी 7 फॅक्टर सांगितलेले आहे. किती फॅक्टर सांगितले आहे? 7 फॅक्टर त्यांनी सांगितलेला आपल्याला दिसून येते. आणि हा सिद्धांत पर्टिक्युलर 1938 मध्ये दिलेला आहे. ठीक आहे. आणि पर्टिक्युलर स्पियरमॅन विषयी आपण कालच बोललेलो आहोत. ठीक आहे. सो स्पियरमॅनच्या सिद्धांताला क्रिटिसाइज थर्डसन यांनी केलेला आपल्याला दिसून येतं. आता पर्टिक्युलर म्हणायचं काय आहे आणि यांनी काय असं दिलेलं आहे, तर लक्षात घ्या, थर्डसन म्हणजे आहे त्यांनी समूहकारक सिद्धांत दिलेलं आणि त्यामध्ये 7 फॅक्टर्स असतात असं त्यांनी सांगितलेलं आपल्याला दिसून येतं. आता हे 7 फॅक्टर म्हणजेच हे न्यूमेरिकल आहे, वर्बल आहे, स्पेटिल आहे, मेमरी आहे, वर्बल फ्लुएन्सी आहे, इंट्रोडक्शन रिझनिंग आहे आणि परसेप्शन स्पीड आहे. सो हे पर्टिक्युलर 7 त्यांनी काय दिलेले आहे? फॅक्टर. आता लक्षात घ्या, हे कोणी दिलं आहे? थर्डसन यांनी दिलेलं आहे. ठीक आहे. थर्डसन यांनी दिलेला आहे. कधी दिलेला आहे तर लक्षात घ्या, 1938. ओके. किती एकूण किती फॅक्टर त्यांनी सांगितलेला आहे, तर एकूण 7. किती? एकूण 7 त्यांनी काय सांगितलेलं आहे? फॅक्टर सांगितलेला आपल्याला दिसून येते. टोटल किती फॅक्टर्स आहे? टोटल 7 फॅक्टर त्यांनी सांगितलेला आपल्याला दिसून येतं. ठीक आहे. बरं, त्यामधून पहिला फॅक्टर काय म्हणतो आपण एक एकला समजून घेऊया. ठीक आहे. प्रत्येक व्यक्ती जे आहे त्याजवळ काही कॉमन फॅक्टर राहतात असं कोण म्हणतात? थर्डसन म्हणतात. ठीक आहे. प्रत्येक व्यक्तीकडे काय आहे? कॉमन फॅक्टर आहे. बर, प्रत्येक व्यक्तीकडे आपल्याला दिसून येतं कॉमन फॅक्टर आहे म्हणून. ठीक आहे. आणि हे 7 जे फॅक्टर त्यांनी दिलेलं आहे, 7 जे त्यांनी फॅक्टर आपल्याला दिलेलं दिसून येते थर्डसन. ठीक आहे. यांनी जे 7 फॅक्टर आपल्याला दिलेले आहे, फॅक्टर. ओके. सो हे 7 फॅक्टर जे आहे हे एक दुसऱ्यांपासून स्वतंत्र आहे असं यांचं म्हणणं आहे. ठीक आहे. तर यामध्ये पहिला फॅक्टर म्हणजे कोणता आहे, तर वर्बल आहे. ठीक आहे. आता वर्बल म्हणजे काय? वर्बल म्हणजे शब्दांचा अर्थ समजणे. काय करणं? शब्दांचं अर्थ समजणं म्हणजेच आपण बघतो
वर्बल. आता प्रत्येक व्यक्तीकडे शब्दांचं समजण्याची क्षमता आहे. हे नक्कीच आपल्याला माहित आहे ना, कारण प्रत्येक व्यक्तीकडे आपण बघतो की त्याच्याजवळ जी आहे शब्द समजण्याची क्षमता आहे म्हणून. ओके. सो हा आपला झाला वर्बल. यानंतर आहे वर्ड फ्लुएन्सी. काय आहे दुसरा? वर्ड फ्लुएन्सी आपल्याला दिसून येतं. ठीक आहे. वर्ड फ्लुएन्सी म्हणजे काय? जेव्हा आपण वेगवेगळ्या शब्दांचं वेगवेगळं अर्थ समजू लागतो. ठीक आहे. म्हणजे वेगवेगळ्या शब्दांचं वेगवेगळं अर्थ आपण जेव्हा करू शकतो. ठीक आहे. त्याला म्हणायचं वर्ड फ्लुएन्सी. फॉर एक्झाम्पल, एकच शब्द विविध अर्थाने वापरला जाऊ शकतो. ठीक आहे. जसं लाईक. लाईक म्हणजे पसंत करणं आणि लाईक म्हणजे लाईक दॅट आपण म्हणतो, म्हणजे त्याप्रमाणे. सो अशा प्रकारे वेगवेगळ्या शब्दांमध्ये समजण्याची क्षमता म्हणजे वर्ड फ्लुएन्सी आपल्याला दिसून येईल. यानंतरच्या घटकामध्ये थर्डसन महोदयने तिसरा जो आपल्याला दिसून येते सांगितलेला आहे कारक, तो आहे स्पेशल ॲबिलिटी. काय आहे? स्पेशियल ॲबिलिटी आहे. स्पेशल ॲबिलिटी त्यांनी सांगितलेली आहे. ठीक आहे. ओके. सो स्पेशल ॲबिलिटी स्थानिक याला म्हणतात. जेव्हा आपण काल्पनिक विचार करीत असतो त्याला म्हणायचं स्पेशल ॲबिलिटी. ठीक आहे. म्हणजे एखादी कारण जेव्हा आपण काल्पनिकरित्या समोरच्या व्यक्तींना देत असतो त्याला काय म्हटलं जातं? त्याला म्हटलं जातं काल्पनिक ॲबिलिटी. यानंतरच्या घटकामध्ये आपण त्यांनी दिलेलं कारक बघतो न्यूमेरिकल. सो ऑब्विसली न्यूमेरिकल मध्ये आपण काय बघणार आहोत? न्यूमेरिकल मध्ये आपण अंकांना समजणार आहोत ना, म्हणजे अंक समजण्याची कॅपॅसिटी. यानंतरचं तर्कशक्ती म्हणजे रिझनिंग याला म्हणायचं. काय म्हणायचं? रिझनिंग याला म्हणायचं. आता रिझनिंग काय आहे? तर्कशक्ती. सो जेव्हा आपण दोन घटकांमध्ये कंपेअर करतो, कंपेअर म्हणजे तुलना करतो, सो त्याला काय म्हणायचं? रिझनिंग म्हणायचं. ठीक आहे. आणि लास्ट वन त्यांनी सांगितलेलं आहे, लास्ट सेकंड सांगितलेलं आहे मेमरी. काय सांगितलेलं आहे? इथे बघा, इथे लिहिते मी. काय सांगितलेलं आहे? मेमरी. ठीक आहे. आता मेमरी म्हणजे काय? जे काही घटना आहे ते आठवणीत ठेवण्याची क्षमता म्हणजेच काय होत असतं? मेमरी. आणि त्यानंतर त्यांनी परसेप्शन दिलेलं आहे. परसेप्च्युअल स्पीड सांगितलेली आहे. म्हणजेच काय? निर्णय अभिक्षमता ज्याला आपण म्हणतो, की एखादी घटना घडल्यावर किंवा एखाद्या पर्टिक्युलर घटनांवर काय करणं, स्वतंत्ररित्या निर्णय घेणं, याला म्हटलेलं आहे परसेप्शनल स्पीड म्हटलेलं आहे. तर अशा प्रकारे थर्डसन यांनी 7 फॅक्टर, 7 कारक जे आहे ते या सिद्धांताअंतर्गत आपल्याला दिलेलं दिसून येते. ठीक आहे. चला. सो थर्डसन या प्राथमिक क्षमता होती. ठीक आहे. जे प्रत्येक अपेक्षाकृत स्वतंत्र होती. यामध्ये मौखिक कारक आपण बघतो, ज्यामध्ये अर्थ समजणं, संख्यात्मक क्षमता म्हणजे न्यूमेरिकल म्हणतो, स्थानीय कारक म्हणजे व्हिज्युअल समजणं, आणि त्यानंतरच्या घटकामध्ये आपण मेमरी बघतो म्हणजे आठवणीत ठेवणं, आणि लास्ट वन आपण बघतो ते म्हणजे परसेप्शन. ठीक आहे. प्रतिदर्श सिद्धांत बघा, थॉम्सनने प्रतिदर्श सिद्धांत दिलेला आहे आणि यामध्ये त्यांनी स्पियरमॅनचा जो द्विकारक सिद्धांत आहे त्याचा विरोध केलेला आपल्याला दिसून येतं. थॉम्सनने तर्क दिलेला आपल्याला दिसून येतं. ठीक आहे. चला, सॅम्पलिंग थेअरी विषयी आपण जाणून घेऊया. ठीक आहे. सो सॅम्पलिंग थेअरी जे थॉम्सन यांचं आहे, याविषयी आपल्याला दिसून येते की प्रत्येक व्यक्तीकडे बहुधा सगळेच किंवा काही कारक होऊ शकते. जसं एक्स आहे, हा वाय आहे आणि हा झेड आहे. ठीक आहे. तर एक्स आहे, वाय आहे आणि झेड आहे. फॉर एक्झाम्पल एक्स, वाय आणि झेड. आता समजा एक्स कडे जे गुण आहे ते वाय कडे पण सुद्धा असू शकतात, वाय कडे जे गुण आहे ते झेड कडे सुद्धा असू शकतात, आणि झेड कडे असणारा गुण एक्स कडे असू शकतात.
म्हणजे प्रत्येक व्यक्तीकडे जे आहे ना सगळेच घटक असू शकतात असं यांचं थेरीच्या माध्यमातून आपल्याला सांगितलेलं दिसून येतं. ठीक आहे, यानंतरच्या भागामध्ये आपण बघतो काय बघणार आपण बहुकारक सिद्धांत बघतो. ठीक आहे, हा याचं पूर्णतः 6 स्तर आहे जे मी तुम्हाला समजवून देते. ठीक आहे, तर बघा काय आहे या अंतर्गत. ओके, एक डायग्राम आहे त्या माध्यमातून आपण समजून घेऊया. ठीक आहे, तर 3D डायमेन्शनल कोणी दिलेला आहे. फर्स्ट ऑफ ऑल 3D डायमेन्शनल कोणी दिलेला आहे. ठीक आहे, डायमेन्शनियल इथे लिहिते मी. ठीक आहे, ओके एक सेकंड द्या. ओके, चला तर अशा पद्धतीने हे विविध सिद्धांत आपल्याला दिसून येते. ठीक आहे, जे आपल्याला व्यवस्थित रित्या काय करायचं आहे समजून घ्यायची आहे. ठीक आहे, व्यवस्थित रित्या काय करायचं आहे समजून घ्यायचं आहे. ठीक आहे, चल बर. तर यामध्ये लक्षात घ्या आपल्याला दिसून येतं की 3D जे दिलेलं आहे ते कोणी आहे गिल्बर्ट यांनी दिलेलं आपल्याला दिसून येतं. आणि यांनी 3D डायमेन्शनल जी त्यांची थेअरी आहे ते 1967 मध्ये दिलेली आहे गिल्बर्ट यांनी. ओके, तर यामध्ये बघा आपल्याला जे आहे ना 3 आपल्याला 3D चं दिसून येतं. पहिलं म्हणजे कॉन्टेंट आहे. पहिलं काय आहे कॉन्टेंट आहे, सी आहे. ठीक आहे, दुसरं म्हणजे आपल्याला दिसून येतं प्रोडक्ट आहे. काय आहे प्रोडक्ट आहे. ठीक आहे, आणि तिसरं घटक म्हणजे आपल्याला संक्रिया ऑपरेशनल दिसून येतं. काय दिसून येतं ऑपरेशन दिसून येतं. बघा कॉन्टेंट प्रोडक्ट ऑपरेशनल आपल्याला दिसून येतात. ठीक आहे, बरं. आता यामध्ये आपण काय बघतो तर यामध्ये 1 2 3 4 5 5 घटक आहे. यामध्ये 6 घटक आहे आणि यामध्ये आपल्याला परत जे आहे ना 6 घटक दिसून येतात. ठीक आहे, तो अशा पद्धतीने आपण काय बघतो गिल्बर्ट यांचं थेरी बघतो. ठीक आहे, तर यामध्ये हे थेरी कधी आली 1967 मध्ये. नंतर त्याला सेकंड टाइम परत रिवाइज करण्यात आलं. थर्ड टाइम त्यांना परत रिवाइज करताना आपल्याला दिसून येतं. तर अशा पद्धतीने आपल्याला थॉम्सन यांनी काय दिलेलं आहे एक प्रमुख थेरी दिलेली आपल्याला दिसून येतं. सो आय होप ह्या सगळ्याच गोष्टी तुम्हाला क्लिअर झालेल्या आहेत. ठीक आहे, तर या नंतरच्या भागामध्ये उर्वरित भाग आपण बघूया. अशाच प्रकारे सेशनला बघत राहा. सेशनला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.